नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आपण काही महत्त्वाच्या घडामोडींनी करूया. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाकेंना सामाजिक कार्य करत असताना पेट्रोल करता आपण पैसे देण्याची ऑफर दिली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झालेली आहे. मात्र ही क्लिप खरी आहे का या संदर्भातली पुष्टी किंवा ही खरी आहे का खोटी आहे या संदर्भातलं कुठलंही विधान न्यूज 18 लोकमत करत नाही. तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय. तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल. रितेश, सांगता युपीआय का? नंबर, फोन पे, गुगल पे? सांगता का मला? गुगल पे, फोन पे, युपीआय नंबर आहे का? हॅलो, हा, तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की. 93 हा 70 हा 22 हं 61. काय नाव येत आहे? रितेश बरं. खैरवाल. हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. हा हा अकाउंट दिलाय तुम्हाला. बरं बरं बरं. हं? तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय. आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. काय करताय? भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही हो लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साहेब. तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हा या ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाके यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघूयात. काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं. हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कट कारस्थान आहे. याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. हे काय वाईट आहे? काय फुकट झालंय काय? मग हे एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा